मटर उसळ पुरी आलेली आहे. जबरदस्त ना. आणि ते मिसळ असताना एकदम भन्नाट आहे. तो कट पण आलेला आहे आणि मिसळ पण आली. मित्रांनो, मी आत्ता महात्मा फुले मंडईमध्ये आलेलो आहे. सांगायचं झाल्यास 1 वर्षापूर्वी या वटेश्वर भुवनचा मी व्हिडिओ काढलेला आहे मिसळचा. म्हटलं चला, आपले व्ह्यूवर्स पण कमेंट्स करतात ना, तर परत जाऊया आणि खरंच काय अजून पण त्या मटर उसळ मिसळची टेस्ट अजून पण तीच आहे का ती बघूया. तर चला तर मग निघूया. मित्रांनो, पोचलेलो आहे वटेश्वर भवनला, भवानी पेठेत टिंबर मार्केटच्या इथे. तर इकडची खासियत म्हणजे त्यांची मटर उसळ जी आहे ते सकाळी सकाळी मिळते. ते इथे कुठेच मिळत नाही आणि त्याची टेस्ट आहे ना जबरदस्त आहे. गर्दी आहे कारण का आज संडे पण आहे. तर चला तर मग एक्सप्लोअर करूया, बघूया तीच टेस्ट आहे का ते. वटेश्वर भवन आहे तेच आहे. 1964 पासूनची चव अजून पण बघा. प्रभात ते मटार उसळ स्लाइस म्हणजे हा फोटो कोणाचा आहे तुम्ही नक्की सांगा मला. आणि इथे तुम्हाला माहीत आहे हे कोण आहे. आणि बरेच असे जुने फोटो लावलेले त्यांनी. आणि जे आहे बघा. मित्रांनो, हे वटेश्वर भवनचं आहे ना मेनू कार्ड बघा, भिंतीवर लावलेलं आहे. मिसळ, दही मिसळ, मटार उसळ पुरी आहे, उसळ स्लाइस आहे, मटार उसळ स्लाइस सोबत. आता मटार उसळ जी आहे ती स्लाइस सोबतच, स्लाइस ब्रेड सोबतच दिली जाते. मित्रांनो, असंख्य प्लेट आहे इथं मिसळच्या भरण्यात चालू आहे आणि ती पण मटार उसळ आहे. मित्रांनो, मटर उसळ पुरी आलेली आहे जवळपास. बघा काय भारी आहे. आणि हा त्या बात आहे, पाणी सुटले तोंडाला आणि सुगंध पण इथं सुटलेला आहे. जवळपास 1 2 3 4 5 6 पुऱ्या आहे. मस्त कांदा आहे, लिंबू आहे आणि छान अशी मटर उसळ आहे. आपण आता मित्रांनो, मटर उसळ पुरी आली आहे. वटेश्वर भवनची खास फेमस आणि ती कुठंच भेटत नाही याच्यासारखी चव. आणि बरेच लोक म्हटले, आधीचा व्हिडिओ बघितला तुम्ही महेश भुवनचा, आणि त्यामध्ये पण बरेच लोक कमेंट करत होते. त्यामुळे मी इथे आलो, दुसऱ्यांदा आलोय. इकडे शेजारी 4 मित्र पण बसलेले आहे, मस्त पैकी गोलभजीचा आनंद घेत आहे आणि सोबत चहा पण. आता मी मटर उसळ पुरी ट्राय करतोय. जवळपास 5 पुऱ्या दिलाय. सकाळी सकाळी मटर उसळ पुरीचा नाश्ता. इथून बरेच लोक आहेत त्यांनी मटर उसळ पोळीच घेतलेली आहे.
जबरदस्त. दोघं झटका लागतो ना, जबरदस्तच आहे. थोडं लिंबू टाकतो, थोडं आंबटपणा आहे. प्रत्येक आउटलेटची एक USP आहे. कुठे मिसळ चांगली मिळते आणि कुठे मटर उसळ चांगली मिळते. आणि मटर उसळ मला तर वाटते वट्टेश्वर भवनलाच मिळते. बऱ्याच ठिकाणी बघितली पण तिथे मटर उसळ मिळत नाही. सकाळपासून एवढी गर्दी आहे ना, अक्षरशः थांबलेलो होतो. बरेच मित्र आहेत ना असे सोबत येतात, इथं मस्तपैकी चहा भजी असे ट्राय करतात. हे काही ठिकाण असेच आहेत ते कायम स्मरणात राहणार. सकाळी तुम्ही पुण्यात आले, तुम्हाला जर नाश्ता न करण्याऐवजी जर मस्तपैकी असं थोडं लाईटली जेवण जरी करत असतो ना, मटर उसळ पुरी वटेश्वर भवनची एकदम बेस्ट आहे. खरं सांगायचं झालं तर मटर उसळ पुरी, मिसळ, वडापाव, गोल भजी हे सगळे पदार्थ हे पुण्याच्या खाद्य संस्कृतीमध्ये मानाचा तो उभा करतात. आणि त्यामधली मिसळ तर ही विचारू नका, प्रत्येकाला आवडते. आणि त्यातला एक नवीन पदार्थ म्हणजे हा मटर उसळ पुरी, जो काही वटेश्वर भुवनलाच मिळतो. मित्रांनो, मागच्या वेळेत बरेच जण म्हटले वटेश्वर भुवनचा जो कट असतो ना आणि ते मिसळ असतो ना एकदम भन्नाट आहे. तो कट पण आलेला आहे आणि मिसळ पण आलेली आहे. आता मिसळचं सांगतो ना, याच्यात पोहे आहेत, शेव आहे, वरून साधा चिवडा आहे फ्राय केलेला तिखट, आणि बस जास्त नाही आहे. आणि थोडे चणे आहे, मटर आहे आणि भन्नाट असा कट आहे. तो मी टाकतो याच्यात. पहिले आहे ना टेस्ट करतो. थोडं लिंबू टाकलं मी त्याच्यामध्ये, थोडं आंबट लागते. पण कटामुळे ना कट जो आहे ना जबरदस्त आहे, त्यात तडका लागतो एकदम. पिऊन दाखवतो. जबरदस्त तिखट नाही. प्रत्येकाच्या चवीचा प्रॉब्लेम आहे. प्रत्येकाची चव वेगळी असते. कोणाला तिखट जास्त लागते, कोणाला तिखट कमी लागते, कोणाला गोड पण लागते. आता शक्यतो मी पाव घेतलेला नाही, मी पाव खात नाही जास्त. मी टेस्ट करतो. मी सांगतो ना, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक आउटलेटची USP असते. इथली म्हणजे बेस्ट म्हणजे मटार उसळ आणि त्याच्या मागे लागते मिसळ. दोघांचं कॉम्बिनेशन जबरदस्त आहे. बाकी तर गोल भजी आहे, वडापाव आहे, तो मिळतो जिथे. मला प्रसन्न झालेलं आहे. आज मी वडील आणि मुलगा बघितलं की ते दोन्ही खवय्ये आहे आणि सोबत मस्तपैकी वटेश्वर भवनला आले आणि पुरी भाजी मटर उसळ पुरी टेस्ट करत आहे आणि छानपैकी गप्पा मारत होतो. आणि 2-3 ठिकाणं त्यांनी मला सांगितले, तर तिकडे पण आपण जाऊया. दिसतं मला असं वाटतंय. मुलगा वडिलाला घेऊन आला की वडील मुलाला घेऊन आले?
तुम्हाला काय आवडतं? हां मटर उसळ मटर उसळ बटाटे दोघांची आवडते. भारतीय विद्यापीठ हां? भारतीय विद्यापीठ पहिलं आम्ही इथंच राहायचो चौकात. अच्छा 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 पहिलं कस्तुरी चौकात राहायचो आता 30 वर्ष आले धनकवडीला. अच्छा 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 ते स्थलांतर होतच राहिलं, करावंच लागतं सगळ्या गोष्टी. मित्रांनो ही जी आहे बघा हे पातेल याच्यामध्ये तरी आहे आणि ती मटर उसळ टाकलेली आहे. आता पण ट्राय करते मित्रांनो. जवळपास 10 वाजलेले अजून पण गर्दी आहे. आता ही गर्दी संध्याकाळपर्यंत अशीच राहणार आहे. अजून 4 लोक बसले अशी स्माइली मिसळ आणि एवढी स्माइली कोणी देऊ शकत नाही. घरी बसवण्यात येत नाही. फर्स्ट टाइम आलो आज. फर्स्ट टाइम आले. कसं वाटतं मिसळ? छान आहे मिसळ कशी वाटते? छान आहे एकदम. छान आहे. त्याच्या आधी कुठे ट्राय केली? बऱ्याच ठिकाणी गेले याच्या आधी पण टेस्ट चांगली आहे म्हणजे चिवडा वगैरे सगळं एकदम चांगली. मला तर वाटतं हे जुने असते. जुने असते. नाही नाही मी आहे पहिल्यांदा आलो आकुडीवरून आलो. आकुर्डीवरून आले. अरे आपण तिकडे दिसत सगळे. हे बघा हे जे सर आहेत ना हे आकुर्डीवरून आले. थेट आकुर्डीत मला माहित आहे मिसळ मिळत नाही. आकुडीमध्ये 101 आहेत. नेवाळे जयश्री नेवाळे. आवडली बघा. आकुर्डीचे भेटलेले आहे तुम्हाला बघा. थेट आकुर्डीहून आले बरं मिसळ घ्यायला. म्हणजे आकुर्डीमध्ये मिसळ भेटत नाही का? मिळती नाही इथल्यासारखी नाही म्हणून मी आणि उसळ घेतली आहे. आकुर्डीकरांनो बघा अशी मिसळ तयार करा. मटर उसळ मिळत नाही ना? उसळ मटार उसळ नाही मिळत. शक्यच नाही. बरं घरगुती चव आहे, बरोबर. छान आहे. खातोय मी 50 वर्ष झाले. कुठं आले तुम्ही? इथंच आहे. हो का? आणि दररोज येतात? आता इथं जे पहिलं आता बिबीवाडीला राहतो पण पहिले इथंच राहतो. हो का? मित्र दिसतो. तर मित्रांनो फायनली मी संध्याकाळ झाली आहे आणि संध्याकाळी शूट करतो आहे. मागे सूर्यास्त झाला आहे. मस्त घोराडेश्वर डोंगर आहे ना त्याच्यामागे सूर्यास्त होतो जबरदस्त. आणि सांगायचं झाल्यास हे पुण्यातले ओझी ठिकाण आहे, जुने ठिकाण आहे आणि त्यांच्या त्या डिशेससाठी प्रसिद्धच आहे. लोक दूरदूरून ते खायला येतात आणि परत एकदा गेलो कारण का आधी एक व्हिडिओ काढला होता. बरेच जण म्हटले परत एकदा जाऊन या आणि परत एकदा जाऊन आला आणि टेस्ट आहे तीच आहे तीच गर्दी आहे आणि कारण का युनिकनेस आहे, वेगळं कुठेही मिळत नाही. मला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काही प्रश्न असतील कमेंट करून सांगा. आणि भेटू अशा नवीन भन्नाटच्या व्हिडिओमध्ये कुठेतरी खादाड भटकंती करत कुठेतरी अशाच ठिकाणी. तिथपर्यंत खात राहा, हसत राहा, नवीन नवीन पदार्थ एक्सप्लोअर करत राहा. चला तर बाय बाय, शुभरात्री.